हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बेसिक सर्वेइंग. तर बेसिक सर्वेइंग मध्ये लास्ट लेक्चरला टाइप नंबर 4 मध्ये म्हणजे युनिट नंबर 4 मध्ये टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम पाहिले होते आपण. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला एकच सर्वे लाईन दिली होती आणि त्या एका सर्वे लाईनची लेंथ आणि बिअरिंग फाइंड आउट करायची होती. आज आपण टाइप नंबर 2 चे प्रॉब्लेम पाहतो युनिट नंबर 4 मध्ये. ठीक आहे, तर यामध्ये बाळांनो आपल्याला फाइंड आउट करायचं लेंथ अँड बिअरिंग ऑफ रिमेनिंग साइड. याचं मिनिंग काय? मिनिंग असं, इकडे पहा बरं का, टाईपचं नाव असं का घेतलं आपण. फॉर एक्झाम्पल बाळांनो, हे 4 सर्वे स्टेशन आहे, ए बी सी आणि डी, हे 4 सर्वे स्टेशन आहे. ठीक आहे, आता ए बी बी सी सी डी आणि डी आहे. किती सर्वे लाईन झाले याच्यात? 4 सर्वे लाईन झाले. सर्वे लाईन 1, सर्वे लाईन 2, सर्वे लाईन 3, सर्वे लाईन 4. आता या प्रॉब्लेम मध्ये काय करतील माहिती? या टाईपच्या तुम्हाला पहिल्या सर्वे लाईनची, दुसऱ्या सर्वे लाईनची, तिसऱ्या सर्वे लाईनची, 3 सर्वे लाईनची लेंथ देतील, लांबी देतील, 3 सर्वे लाईनची बिअरिंग देतील आणि म्हणतील राहिलेली जी सर्वे लाईन आहे चौथी, त्या सर्वे लाईनची तुम्हाला लेंथ आणि बिअरिंग फाइंड आउट करा. क्वेश्चन कळाला कसा येईल? ह्या 4 सर्वे लाईन आहेत, 4 पैकी 3 सर्वे लाईनची लेंथ आणि बिअरिंग दिली जाईल आणि जी राहिलेली चौथी सर्वे लाईन आहे त्या सर्वे लाईनची तुम्हाला लेंथ आणि बिअरिंग फाइंड आउट करायची. असा हा टाइप नंबर 4 आहे. चला, तुम्हाला हे तर कळालं. आता टाइप नंबर 4 आहे असा येतो. आता म्हणजे म्हणूनच नाव काय दिलं आपण, की जी चौथी रिमेनिंग साइड आहे, राहिलेली चौथी बाजू, तिची लेंथ आणि बिअरिंग फाइंड आउट करण्याचा टाइप नंबर 2. आता याचा क्वेश्चन कसा दिसतो पहा. सी हिअर, हा क्वेश्चन 2 वेळा एक्झामला आलेला आहे, 2 टाइम्स इन एक्झाम. काय क्वेश्चन आहे बघा. फॉलोइंग आर द लेंथ अँड बिअरिंग ऑफ क्लोज्ड ट्रॅव्हर्स ए बी सी डी ए. तुम्ही म्हणाल सर ए बी सी डी ए असं काय नाव आहे? इकडे पहा, क्लोज ट्रॅव्हर्स म्हणजे काय? जिथून तो ट्रॅव्हर्स चालू झाला तिथेच एंड झाला. मग हा ट्रॅव्हर्स जिथून समजा चालू झाला ए पासून, बघा नाव कसं आहे, ए बी सी डी आणि परत ए, म्हणजे ए पासून चालू झाला आणि ए पाशीच एंड झाला, या क्लोज ट्रॅव्हर्सला म्हणतात ए बी सी डी ए. कळालं? ए पासून चालू झाला, ए पाशी एंड झाला, याला म्हणतात बाळांनो क्लोज ट्रॅव्हर्स ए बी सी डी ए. असाच एक क्लोज ट्रॅव्हर्स आहे ए बी सी डी ए. आता याच्यामध्ये मला सांगा सर्वे स्टेशन किती आहेत? 4 दिसतात ए बी सी डी. काही लोक म्हणतील अरे हा तोच आहे पुन्हा, म्हणजे याच्यात 4 सर्वे स्टेशन आहे. जर सर्वे स्टेशन 4 आहेत तर सर्वे लाईन सुद्धा किती झाल्या? 4च झाल्या. ठीक आहे, 5 असतील तर मग 5. जरी 5 सर्वे लाईन आल्या तरी पण प्रोसिजर नाही बदलायची आपल्याला. मी सांगेल ती प्रोसिजर फिक्स आहे. आता या ठिकाणी एबीसीडी या क्लोज ट्रॅव्हर्स मध्ये आपल्याला ना एक टेबल दिलाय आणि त्या टेबल मध्ये काय दिलं? लेंथ अँड बिअरिंग. काय दिलं? लेंथ आणि बिअरिंग दिली काही सर्वे लाईनची. आणि हे बघा, आता ही लाईन आहे सर्वे लाईन, ही त्या सर्वे लाईनची लेंथ आणि त्या सर्वे लाईनची ही झाली बिअरिंग. ओके, बिअरिंग म्हणजे काय? बिअरिंग म्हणजे अँगलच असतो, पण तो अँगल नॉर्थ डायरेक्शन पासून मोजला जातो, त्याला म्हणतात बिअरिंग. द अँगल विच इज मेजर्ड फ्रॉम नॉर्थ डायरेक्शन इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजे नॉर्थ डायरेक्शन पासून क्लॉकवाईज डायरेक्शनला जो अँगल मोजला जातो त्याला म्हणतात बिअरिंग. इकडे लक्ष द्या, बिअरिंग जर पाहायचं असेल इकडे पहा, तुम्ही अँगल कसा मोजता बरं? फॉर एक्झाम्पल ही सर्वे लाईन आहे एबी आणि इथं एखादी दुसरी लाईन आहे सी समजा, तर तुम्हाला एबीचा अँगल असा मोजता, हा झाला फक्त अँगल, हा काय झाला? फक्त अँगल. पण एबीची जर तुम्हाला बिअरिंग काढायची आहे तर नॉर्थ डायरेक्शन अशी असते, नॉर्थ डायरेक्शन पासून क्लॉकवाईज डायरेक्शनला मोजलेला अँगल याला म्हणतात बिअरिंग. कळालं बिअरिंग आणि अँगल मध्ये फरक? तर त्यांनी काय केलं बाळांनो, या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी 3 सर्वे लाईन दिल्या, प्रत्येक सर्वे लाईनची लेंथ आणि प्रत्येक सर्वे लाईनची बिअरिंग दिली. आता बिअरिंग लाईनच्या 2 मेथड आहेत, होल सर्कल बिअरिंग आणि रिड्यूस बिअरिंग. आता यामध्ये होल सर्कल बिअरिंग दिलंय का रिड्यूस बिअरिंग दिलंय? होल सर्कल बिअरिंग दिलंय. कसं कळेल? इथं व्हॅल्यू पहा 90 डिग्री पेक्षा मोठी आहे. यापैकी एक जरी व्हॅल्यू 90 डिग्री पेक्षा मोठी आहे, समजून घ्या होल सर्कल बिअरिंग. मग कशात दिलंय हे? होल सर्कल बिअरिंग. आता याचं टेबल बघा कसा आहे नेमका. सर्वे लाईन एबी आहे, एबी या सर्वे लाईनची लांबी 260 मीटर आहे, 260 मीटर, आणि तिची बिअरिंग नॉर्थ डायरेक्शन पासून 341 डिग्री आहे. सर्वे लाईन बीसी, तिची लेंथ दिली 240 मीटर जी टेपने मोजली आहे, आणि अँगल 295, हा अँगल मोजलाय थिओडोलाइटने.
थिओडोलाइटने अँगल कसा मोजायचा ते थेअरीमध्ये पाहू आपण. पण इथं समजलं, हा अँगल आहे नॉर्थ पासून मोजलेला. सर्वे लाईन सीडी त्याची लेंथ टेपने मोजली 250 मीटर आणि होल सर्कल बिअरिंग नॉर्थ डायरेक्शन पासून मोजलं 147 मीटर. यात काय डाऊट? मग आता कोणती सर्वे लाईन बाकी राहिली बरं? ए बी झाला, ए बी झालं, सर्वे लाईन बीसी झालं, सर्वे लाईन सीडी झालं. कुठली सर्वे लाईन राहिली? डीए. मग ते काय म्हणले पहा, डिटरमाइन लेंथ अँड बिअरिंग ऑफ सर्वे लाईन डीए. आता ही जी सर्वे लाईन डीए, मग तिची लेंथ आणि तिची बिअरिंग काय असेल ते फाइंड आउट करा. कळालं? मग बाकीच्या 3 सर्वे लाईनची लेंथ आणि बिअरिंग दिलेली असते आणि राहिलेल्या चौथी जी साईड आहे, रिमेनिंग साईड, तिची लेंथ आणि बिअरिंग काढायची असते. मला सांगा क्वेश्चनचा एकंदर हे कळाला का फॉर्मॅट? क्वेश्चन कसा येईल एक्झामला हे लक्षात आलं का? 6 मार्कांसाठी क्वेश्चन येतो हा, 6 मार्कला. आता हा जो प्रॉब्लेम करतोय तो 2 वेळा एक्झामला आलेला आहे. लक्षात ठेवा, हाच पेपर लिहिला असं नाही, फक्त व्हॅल्यू चेंज होऊन हाच प्रॉब्लेम आहे. मग आता सोडवायचं कसं? क्वेश्चन कसा आहे तो कळाला, टाईप ओळखायचं पण कळाला असेल आता एवढ्या वेळात. आता सोडवण्याकरता पहिली स्टेप, पहिल्या स्टेपला तुम्हाला काढायचं आहे टेबल. आता टेबल जेव्हा तुम्ही काढता तेव्हा इथे तुम्हाला किती कॉलम दिसले होते बरं? किती कॉलम आहेत? 1 2 3. हेच 3 कॉलम तिथे येणार. तुम्ही पाहू शकता, लाईन लेंथ आणि बिअरिंग हे पहिले 3 कॉलम तेच आहेत जे तिकडे होते क्वेश्चन मध्ये. मग पहिले 3 कॉलम मध्ये पहिलं होती सर्वे लाईन ए बी, सर्वे लाईन बीसी, सर्वे लाईन सीडी, सर्वे लाईन डी. 4 जर सर्वेचे पॉइंट आहेत, 4 सर्वे स्टेशन, सर्वे लाईन सुद्धा 4च होणार. यात काय डाऊट? सर्वे लाईन 4च होणार. आता लेंथ, सर्वे लाईनची लेंथ दिलेली आहे 260, 240, 250. मग लिहितो 260, 240, 250. तू म्हणले सर डीए ची सर्वे लाईन तर फाइंड, डीए ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणजे ती माहित नाही. मग जी माहित नाही तिला म्हणायचं क्वेश्चन मार्क. माहित नाही ना, मग क्वेश्चन मार्क. आता बिअरिंग, बिअरिंग दिलेले आहे इथं, या होल सर्कल बिअरिंग आहे. काय दिली? 341, 295, 147. 341 डिग्री, 295 डिग्री आणि 147 डिग्री. तुम्ही म्हणले सर डीए ची बिअरिंग तिथं विचारली आहे, मग तिथं काय करायचं? क्वेश्चन मार्क. मग हे 3 कॉलम तयार करून त्यामध्ये व्हॅल्यू भरणं जमेल का? जमतेल एवढं. मग आता पुढचं कसं करायचं ते मी सांगतो, इथपर्यंत या. बरं बाळांनो, आता हे जी बिअरिंग दिली आहे, ही दिली होल सर्कल बिअरिंग. आता होल सर्कल बिअरिंगचं तुम्हाला करायचंय रिड्यूस बिअरिंग. आता होल सर्कल बिअरिंगचं रिड्यूस बिअरिंग कसं करतात हे 3ऱ्या युनिट मध्ये झालंय, पण काही स्टुडंट्स नव्हे त्यांच्यासाठी करून दाखवतो. पहिला अँगल आहे 341 डिग्री सी इयर. आता मी इथं करणार आहे WCB चं कन्व्हर्जन रिड्यूस बिअरिंग मध्ये, होल सर्कलचं कन्व्हर्जन करणार आहे बाळांनो रिड्यूस बिअरिंग मध्ये. करूया, द्या लक्ष. आता पहिला अँगल आहे 341 डिग्री. आता मी ते फिगर ड्रॉ करणार आहे बाळांनो. इकडे पहा, हे झालं नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. नॉर्थ पासून सुरू होतो 0 डिग्री, ईस्ट कडं 90 डिग्री, पुढं साऊथ कडं 180 डिग्री, इकडं 270 डिग्री आणि इकडं 360 डिग्री. आता मला सांगा, इथं अँगल आहे 341 डिग्री. क्वाड्रंट कोणता येईल? लक्षात ठेवा, क्वाड्रंट कसे मोजायचे? 1, हा 2, हा क्वाड्रंट नंबर 3 आणि हा क्वाड्रंट नंबर. मग आता तुमची ही जी व्हॅल्यू आहे 341 ती 0 to 90 मध्ये येते का? नाही. 90 to 180 नाही, 180 to 270 नाही, 270 to 360 हा याच्यामध्ये येते. म्हणजे ही सर्व लाईन ह्या क्वाड्रंट मध्ये येईल. आणि क्वाड्रंट किती आहे तो? 4th क्वाड्रंट. मग चला बाळांनो, याला मी कॉपी करून घेतो म्हणजे मला परत ड्रॉ करण्याची हे नाही होणार. ठीक आहे, द्या इकडे लक्ष. चला, म्हणजे आता एवढं तर कळालं बाळांनो की आपली सर्वे लाईन आहे बघ इकडे, या इकडे, इकडे ड्रॉ करू तुम्ही. आता याचा जो काही अँगल आहे बाळांनो, तुम्ही जर अँगल पाहिला तर तो अँगल इथून एवढा आहे. बघा इथून एवढा अँगल किती म्हटले? 341 डिग्री. हा झाला होल सर्कल बिअरिंग. याचं करायचं रिड्यूस बिअरिंग. मग रिड्यूस बिअरिंग कसं कन्वर्ट करतो बरं आपण? मग रिड्यूस बिअरिंग कसं करेल मी?
रिड्यूस बिअरिंग म्हणजे काय, व्हर्टिकल ऍक्सिस आहे बघा, आहे नॉर्थ साऊथ हा व्हर्टिकल ऍक्सिस आहे. व्हर्टिकल ऍक्सिसच्या वरती नॉर्थ आहे, खाली साऊथ आहे. ही जी सर्वे लाईन आहे ही नॉर्थच्या जवळ आहे का साऊथच्या जवळ आहे, नॉर्थच्या जवळ आहे. मग ह्या लाईन पर्यंत अँगल मोजायचा नॉर्थ पासून इकडं. मग टोटल 360 असतं, त्यातून 341 गेले, एवढा अँगल येईल ना. मग कसं येईल बरं, रिड्यूस बिअरिंग टोटल 360 डिग्री मायनस 341 डिग्री, आणि आरबी भेटन तुम्हाला किती येतं सांगा मला. आरबी 19 म्हणजे 19 डिग्री. पण अजून पूर्ण नाही झालं. आता पहा कुठून कुठं मोजला, नॉर्थ पासून अँगल मोजला, कोणत्या डायरेक्शनला मोजला, साऊथ कडं. नॉर्थ कडून साऊथ कडं, सॉरी वेस्ट कडं. नॉर्थ कडून इथं वेस्ट आहे, नॉर्थ कडून अँगल मोजलेला आहे वेस्टच्या साईडला. मग अगोदर लिहायचं नॉर्थ, पुढे लिहायचं वेस्ट. म्हणजे नॉर्थ कडून वेस्टच्या साईडला 19 डिग्री अँगल मोजला की मग येतो तुमचा 341 डिग्री WCB. कन्व्हर्जन लक्षात आलं की एकंदर काय केलं, ही फिगर तुम्हाला जमायला पाहिजे. ड्रॉ करून घ्या पटकन. हे एकदा तुम्ही इथं फाइंड आउट केलं ना बाळांनो, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय N19 डिग्री वेस्ट असं लिहायचंय. या दोघांचं पण कन्व्हर्जन सिमिलर वेने करायचंय तुम्हाला. अगोदर एवढं ड्रॉ करून घ्या, लिहून घ्या. चला बाळांनो, हे लिहून झालं असेल तुमचं. आता नेक्स्ट जे आहे ना, तर नेक्स्ट जे आहे ना तो हे बघा, हा आहे सेकंड वाला बरं का. सेकंड कन्व्हर्जन आता आपण इथे पाहतोय बाळांनो. सेकंड कन्व्हर्जन आहे आपल्याकडं. सेकंड कन्व्हर्जन करण्याकरता परत एकदा फिगर ड्रॉ केली बाळांनो, ठीक आहे. चला सेकंड कन्व्हर्जन आहे, सेकंड कन्व्हर्जन 295 डिग्री. हे होल सर्कल बिअरिंग आहे बाळांनो, हे होल सर्कल बिअरिंग आहे. येता मला सांगा कोणता क्वाड्रंट येईल. 295 डिग्री ही व्हॅल्यू 0 to 90 मध्ये येते का, नाही. 90 to 180 मध्ये, 90 to 180 डिग्री नाही येत. 180 to 270 नाही. 295 ही 270 पेक्षा मोठी आहे, 360 पेक्षा छोटी आहे, म्हणून तिचा क्वाड्रंट कोणता येतो रे, फोर्थ क्वाड्रंट. याचा अर्थ तुमची सर्वे लाईन आहे बघा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आता हा जो अँगल आहे तो दिलाय नॉर्थ डायरेक्शन पासून क्लॉकवाईज 295 डिग्री. आता मला सांगायचं आरबी करायचंय, तर ही सर्वे लाईन नॉर्थ आणि साऊथ यापैकी कोणाच्या जवळ आहे, नॉर्थ आणि साऊथ यापैकी कोणाच्या जवळ आहे ही सर्वे लाईन, नॉर्थच्या. मग नॉर्थ कडून अँगल मोजायचा सर्वे लाईनच्या डायरेक्शन नॉर्थ कडून, ठीक आहे. मग मी कसं काढेल, रिड्यूस बिअरिंग इज इक्वल टू टोटल हे असतं बाळांनो 360 डिग्री, त्यातून हे गेले एवढे 295 डिग्री. किती आलं रे रिड्यूस बिअरिंग, 65 डिग्री. कुठून मोजला अँगल, नॉर्थ पासून मोजला. कोणत्या डायरेक्शनला मोजला, वेस्ट डायरेक्शनला मोजला. नॉर्थ कडून वेस्ट कडे 65 डिग्री. दिस इज युअर आरबी. याचं कन्व्हर्जन WCBचं आरबीत केलेलं आहे. हे प्रॉब्लेम पण 2 मार्कला येतात बरं का. असं समजा त्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस झाली. चला बाळांनो, या व्हॅल्यू मी इथं मेन्शन करतोय. नॉर्थ कडून मोजलं वेस्ट कडं 65 डिग्री. ओके, राहिला आता 147 डिग्री. पण त्या अगोदर हे सेकंड वाला लिहून घ्या अगोदर पूर्ण व्यवस्थित एवढं. आता बाळांनो, आता थर्ड वाला जो आहे ना अँगल तो 147 डिग्री आहे, त्याचं पण तुम्हाला आरबीत कन्व्हर्जन करावं लागेल. मग चला आरबीत कन्व्हर्जन करूया. जागा नाहीये म्हणून मी साईडला लिहितोय बाळांनो. थर्ड वाला अँगल आहे 147 डिग्री. ओके, हे बघा परत ही फिगर तुम्हाला ड्रॉ करावी लागेल बरं का. फिगर मी ड्रॉ केलेली आहे बाळांनो. आता बघा 147 डिग्री कशाच्या जवळ येतात रे बाबा, 0 to 90 मध्ये येतात का, नाही. 90 to 180 मध्ये येतात. म्हणून तुमची सर्वे लाईन यावेळेस कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे बाबा, तुमची सर्वे लाईन यावेळेस कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये. तो जो अँगल आहे तो नॉर्थ डायरेक्शन पासून दिलाय 147 डिग्री. आता मला या WCBचं करायचंय आरबी. त्यासाठी मला हे सांगा, ही सर्वे लाईन नॉर्थच्या जवळ आहे का साऊथच्या जवळ आहे, साऊथ. मग साऊथ कडून अँगल मोजायचा. मग साऊथ कडून कुठे अँगल मोजला, ईस्ट कडे. मग इकडे कसं करायचं बघा,
हे टोटल ही जी व्हर्टिकल लाईन आहे ती असती 180 डिग्रीची. मग रिड्यूस बिअरिंग कशी होईल? टोटल व्हर्टिकल लाईन 180 डिग्रीची आहे, त्यातून 147 गेले की एवढं येईल ना. मग 147 वजा केले, टोटल ही स्ट्रेट लाईन म्हणजे 180 डिग्री. 180 तून 147 गेले, राहिला हा अँगल. किती आलं ग? 33 डिग्री. अँगल मोजलाय तुम्ही साऊथ कडून ईस्ट कडं, साऊथ कडून अँगल मोजला ईस्ट कडं. हे झालं तुमचं रिड्यूस बिअरिंग फॉर दिस अँगल. मग साऊथ कडून ईस्ट कडे किती अँगल आला? 33 डिग्री. आता ही व्हॅल्यू तुम्हाला लिहायची बाळांनो तुमच्या टेबल मध्ये. मग साऊथ कडून ईस्ट कडे 33 डिग्री. अशा पद्धतीने बाळांनो तिन्हीच्या तिन्ही होलसेलकर बिअरिंगचं कन्व्हर्जन करून घेतलंय मी आरबी मध्ये. काय डाऊट ग गायत्री, जान्हवी? काय डाऊट तुम्हाला? हे समजलं? चला आता आपण आपल्या टेबलकडे परत येऊ. हे सगळंच सगळं मार्क नाही असं नाही आहे, पण पटपट करायचं ते या एक्झामला. 6 मार्काचा प्रश्न आहे, थोडा वेळ खाऊये. अवघड नाहीये पण वेळ जास्त जातो. तर ह्या तिन्ही डब्ल्यूसीचं कन्व्हर्जन आरबी मध्ये केलं. कसं केलं ते सांगितलं. आता मला सांगा डीए ची आरबी माहिती तुम्हाला? नाही माहित. आता लॅटिट्यूड काढायचं. लॅटिट्यूडचा फॉर्म्युला काय आहे? तर लॅटिट्यूडचा फॉर्म्युला आहे बाळांनो, लॅटिट्यूडचा फॉर्म्युला आहे एल कॉस थिटा आणि डिपार्चरचा फॉर्म्युला आहे एल साइन थिटा. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. कसे काय ते तुम्हाला सांगेल मी, पण फॉर्म्युला हाच आहे. लॅटिट्यूड म्हणजे एल, फॉर्म्युला एल कॉस थिटा, आणि डिपार्चर म्हणजे एल, फॉर्म्युला साइन थिटा, एल साइन थिटा. तुमच्या जवळ कॅल्क्युलेटर असेल, आता कॅल्क्युलेटर बाहेर काढा. कॅल्क्युलेटर कसं टाकायचं ते तुम्हाला शिकवतो. घ्या बरं, चला आले आहात तिथपर्यंत. बघा कॅल्क्युलेटर काय म्हणतायत ते, एल कॉस थिटा. घ्या कॅल्क्युलेटर हातात. एल म्हणजे लेंथ आहे, थिटा म्हणजे बिअरिंग आहे. मग एल, हे बघ ही लाईन आहे ना, या लाईन मध्ये किती बरं एबी ची लेंथ 260 टाका. 260 मल्टीप्लाय बाय पुढं कोण आहे कॉस. कॉस थिटा. थिटा घेताना हा घ्यायचा का हा कधीच घ्यायचा नाही, नेहमी आरबीचा घ्यायचा, म्हणून तो फाइंड आउट केला. मग थिटा घ्या 19 डिग्री, 19 डिग्री म्हणजे 260 मल्टीप्लाइड बाय कॉस ऑफ 19 डिग्री इज इक्वल टू करा. किती आलं? किती आलं इज इक्वल टू केल्यावर? सांगा जान. 245.8348 आहे ना, 834 करा. समजलं कसं आलं लॅटिट्यूड? आता लॉन्जिट्यूडला काय करायचं, तुमचं कॉसच्या जागी फक्त साइन करायचं. टाईप केलेलं तेच ठेवायचं. ते बॅकचं बटन आहे पहा, 4 बटन आहे, एक वर एक खाली, एक तिकडे एक इकडे. बॅकचं बटन प्रेस करायचं या बाजूचं, त्यांनी काय होईल ते बॅक येईल. कॉसच्या जागी फक्त साइनचं बटन दाबायचं. मग आता येईल 260 मल्टीप्लाइड बाय साइन थिटा आहे 19 डिग्री. सांगा किती येतं डिपार्चर? टेल मी डिपार्चर किती? 84.64. पुढं काय 7 आहे का? 647. बोला काय डाऊट? अगदी या दोन्ही लाईनचं तसंच करायचं. काढा कॅल्क्युलेटर, परत सांगतो. किती लेंथ? 240 मल्टीप्लाइड बाय कॉस. अँगल किती आहे? 65. मग 240 मल्टीप्लाइड बाय कॉस 65. 240 मल्टीप्लाइड बाय कॉस 65 किती आलं? 101.428. पॉईंटच्या पुढचे 3 डिजिट बास आहे. काही काही लोक 2च घेतात, बुकने 2च घेतले, आपण 3 घेऊ शकतो. पुढं कॉसच्या जागी आता करा फक्त साइन करा. 240 साइन ऑफ 65 डिग्री. 270.51 का 513. आता पुढचं काय लेंथ? 17 आहे का? सावकाश सांगा नंबर, असं सांगा 217.513 असे नंबर सांगा, एक 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 डिजिट. पुढे घ्या 250 मल्टीप्लाइड बाय कॉस ऑफ अँगल 33 डिग्री. 250 मल्टीप्लाइड बाय कॉस अँगल घ्या 33. 209.6
667. आता काय करायचं 250 मल्टिप्लाइड बाय साइन 33, कारण डिपार्चरचा फॉर्म्युला एल साइन थिटा 136.159. आता इथं काढायला काही व्हॅल्यू दिल्यात का रे सर्व लाईनच्या? नाही. मग हे लॅटिट्यूड आहे त्याला म्हणायचं कॅपिटल एल, जी व्हॅल्यू मला माहित नाही. हे डिपार्चर आहे याला म्हणायचं कॅपिटल डी. मला सांगा हे आणि हे कसं काढलं कळालं का? कॅल्क्युलेटर कसं टाकायचं कळालं का? चला टेबल जवळपास पूर्ण झालेला आहे, अगोदर एवढं लिहून घ्या. आता या रो मध्ये काय करायचं ते सांगणार आहे, इथपर्यंत या. सांगतो काय करायचं, इकडे बघा. आता आपल्याला फक्त 2च कॉलमची ऍडिशन पाहिजे. तू शेख तू नाही काढलं का? जान्हवी तू कर. जान्हवी लॅटिट्यूडच्या कॉलम मध्ये हे जे दिसतंय या तिघांची ऍडिशन कर. ऋषिकेश या डिपार्चरच्या कॉलम मध्ये जे दिसतंय या तिघांची ऍडिशन कर. ऍडिशन करा आणि मला सांगा समेशन ऑफ लॅटिट्यूड काय आलं आणि इकडे सांगा समेशन ऑफ डिपार्चर काय आलं. या तिघांची ऍडिशन सांग पहिले जान्हवी. लॅटिट्यूडची ऍडिशन 556.929. समेशन ऑफ डिपार्चर 438.319. आता मला सांगा टेबल या ठिकाणी कंप्लीट झाला. स्टेप नंबर 1 संपली. काय डाऊट आहे का पा? चला बाळांनो लिहून झाला असेल तुमचं. आता स्टेप नंबर 2. फर्स्ट स्टेप इज कंप्लीटेड. स्टेप नंबर 2 ला तुम्हाला काढायचंय बाळांनो घ्या. स्टेप नंबर 2 घ्या. चला स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला आहे ना फॉर्म्युला वापरायचा आहे. समेशन ऑफ एल इज इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ डी इज इक्वल टू 0. बर आता कधी कधी काय होतं बरं का बाळांनो, जेव्हा आता तुम्ही ह्या ज्या काही व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आता जस्ट ह्या ज्या काही व्हॅल्यू फाइंड आउट केल्या सगळ्या पॉझिटिव्ह आल्या. कधी कधी या व्हॅल्यू निगेटिव्ह पण येतात. जर निगेटिव्ह आल्या तर निगेटिव्ह घ्यायच्या. काय घ्यायच्या? निगेटिव्ह. मी एक व्हॅल्यू सांगतो निगेटिव्ह येते का चेक करा. घ्या बरं 325 यातली नाही जस्ट सांगतोय 325 मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ 32 डिग्री. ओके आणि 320 घ्या बरं. पण 320 यांचं चुकलं इथं. ही व्हॅल्यू नाही येऊ शकत. अँगल होता 140 मीन्स 40 कर बरं. 40 नाही फक्त 40 डिग्री. 325 मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ 40 डिग्री. मायनस आलं प्लस. ओके ओके ठीक आहे काही हरकत नाही. पण ज्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आल्या तर पॉझिटिव्ह घ्या, प्लस आल्या तर प्लस घ्या. आता समेशन ऑफ एल याला इक्वेट करायचं 0 बरोबर, समेशन ऑफ डी करायचं इक्वेट 0 बरोबर. आता ऐका ना फॉर्म्युलाचे की सगळ्या लॅटिट्यूडची बेरीज किती पाहिजे? एका क्लोज ट्रायवरची 0 पाहिजे. या 3 व्हॅल्यू आहे पण ही व्हॅल्यू आहे का? नाही. म्हणजे इथून तर इथपर्यंत या चौघांची बेरीज पाहिजे इक्वल टू 0 पण तिथं एवढी आली. इथून डिपार्चरची इथून तर इथपर्यंत या 4 इंची बेरीज किती पाहिजे? 0 पण तिथं एवढी आली. म्हणजे असं झालं बाळांनो समेशन ऑफ एल इज इक्वल टू 0 आहे. समेशन ऑफ एल मध्ये ऑलरेडी तुम्ही तिघांची ऍडिशन केली. तिघांची ऍडिशन किती आली होती समेशन ऑफ एल ची? या तिघांची ऍडिशन तुम्ही ऑलरेडी केली 556.929 प्लस या तिघांची ऍडिशन केली पण हा राहिला होता ना कारण हा तुम्हाला माहित नाही. मग हा प्लस करायचा ऍडिशन मध्ये आणि तो इक्वल टू काय पाहिजे? 0. मग इकडे पहा त्याच्यात याला ऍड केला 0. हा इकडे प्लस आहे तिकडे जाऊन -556.929. दिस इज युअर लॅटिट्यूड. चला एक तर मिळाला आपल्याला लॅटिट्यूड एल मिळाला. आता काढायचा डी. समेशन ऑफ डी इज इक्वल टू 0 घ्यायचं. आता समेशन ऑफ डी किती आला होता या तिघांची ऍडिशन 438.319 पण हा त्याच्यात ऍड केलाच नाही माहित नव्हता ना. ऍड करायचा आणि तो काय पाहिजे? इक्वल टू 0. मग घ्या 33
नाही 438.319 438.419 प्लस त्याच्यात डी ऍड करा 0 डी इकडेच ठेवा प्लस आहे तिकडे जाऊन मायनस दिस इज द व्हॅल्यू ऑफ युअर डी डी ची व्हॅल्यू आलेली आहे डिपार्चरची एल आणि डी आपण फाइंड आउट केले फॉर द सर्वे लाईन ए बी काय डाऊट रे बाबा सेकंड स्टेप झालेली कंप्लीट समय एल काढला आणि डी काढला बाय युझिंग दीज कंडिशन्स ही कंडिशन वापरून मी एल आणि डी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आता आपल्याला काढायची लेंथ आणि बिअरिंग ना इकडे बघा स्टेप नंबर 3 ला मी काढतो लेंथ काय काढणार आहे लेंथ लेंथ कशी काढणार लेंथ ऑफ डीए डीए चीच लेंथ काढायची ना मग लेंथ ऑफ डीए चा फॉर्म्युला आहे कोणत्या बी लाईनची कोणत्या पण सर्व लाईनची लेंथ काढायची असेल आणि तुमच्याकडे लॅटिट्यूड आणि डिपार्चर असेल फॉर्म्युला आहे एल स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे मग लेंथ ऑफ डीए इज इक्वल टू एल किती आला होता -556.929 याचा स्क्वेअर प्लस -438.419 बरोबर आहे मग 929 556 स्क्वेअर व्यवस्थित कॅल्क्युलेटर टाका हे सगळं आणि मला लेंथ ऑफ डीए सांगा काय आलं म्हणजे सर्वे लाईन जी आहे डीए तिची लेंथ तुम्हाला मिळेल मीटर मध्ये बोला 319 आहे की 419 हा 319 आहे ठीक आहे इथे करा 0.319 चला टाका बरं व्हॅल्यू याच्यात कॅल्क्युलेटर टाकता येईल का सांगायचं कसं टाकू स्क्वेअर रूटचं चिन्ह करायचं ब्रॅकेट करायचा याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर मायनस साइन काय प्लसच होणार आहे नाही टाकलं तरी चालेल आन्सर सांगा लेंथ ऑफ डीए काय आलं सांगा तुम्हाला जर हे कॅल्क्युलेटर टाकता येत नसेल कॅल्क्युलेटर कसं टाकायचं पहा अंडर रूट करायचं डबल ब्रॅकेट करायचा -556.929 चा स्क्वेअर प्लस परत -438.319 ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट जर तुम्ही कॅल्क्युलेटर असं टाकलं या पद्धतीने तर तुमचा आन्सर यायला पाहिजे 708.726 मीटर या ठिकाणी बाळांनो तुम्हाला भेटली लेंथ ऑफ डीए कॅल्क्युलेटर कसं पुटअप करायचं हे पेपरला नाही लिहिलं तरी चालेल लिहून घ्या डाऊट आला तर विचारा ऐका ना त्यांनी ना आपल्याला लेंथ फाइंड आउट करायला लावली होती डीए ची लेंथ फाइंड आउट झालेली आहे आता स्टेप नंबर 4 इथे काय करायचंय तुम्हाला बिअरिंग फाइंड आउट करायचंय बिअरिंग फॉर लेंथ बिअरिंग फॉर सर्वे लाईन डीए बिअरिंग म्हणजे थिटा फाइंड आउट करायचंय थिटाचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ डी अपॉन एल काही लोक म्हणतील सर डी आणि एल म्हणजे काय डिपार्चर आणि लॅटिट्यूड डिपार्चर लॅटिट्यूडच्या व्हॅल्यू फक्त वापरायच्या साइन इथं वापरायच्या नाहीत साइन नाही घ्यायचं बरं का डिपार्चरची व्हॅल्यू 438.319 होती लॅटिट्यूडची व्हॅल्यू 556.929 होती कॅल्क्युलेटर टाकताना शिफ्ट दाबायचं म्हणजे टॅन इनवर्जिन ब्रॅकेट करायचं 438.319 डिवायडेड बाय 556.929 दोघांना मायनस साइन होतं दोन्ही व्हॅल्यूला मायनस साइन टाकायचं नाही मग थिटाची व्हॅल्यू काय येते सांगा अशा पद्धतीने बिअरिंग येते बाळांनो सर्वे लाईन डीए ची ते आन्सर पॉइंट मध्ये येतं डिग्रीचं बटन आहे पहा डिग्रीचं बटन ते प्रेस करा डिग्रीचं बटन डिग्रीचं 38 डिग्री 12 मिनिट्स पुढं डिग्रीचं बटन हे बघा असं दिसतं कॅल्क्युलेटरवर इथं असा गोल असतो इथं एक कॉमा इथं एक कॉमा इथं एक कॉमा
असं बटन असतं ते, असं सिम्बॉल आहे, ते बटन दाबलं की येतं 38 डिग्री 12 मिनिट 13.52 मिनिट. दिस इज युअर बिअरिंग ऑफ सर्वेलाइन DA. बिअरिंगच विचारली होती, फाइंड आउट केली, पण ही बिअरिंग आरबीत आली आहे, हिची डायरेक्शन अजून नाही सांगितली तुम्ही, मग डायरेक्शन सांगायची. चला आता प्रश्न येतो, सर याची डायरेक्शन आम्ही कशी सांगणार? मी तुम्हाला काल शिकवलं होतं कालच्या प्रॉब्लेमला. व्हर्टिकल लाईन कोणाची असती? लॅटिट्यूडची. हॉरिझॉन्टल लाईन कोणाची असती? डिपार्चरची. आता व्हर्टिकल ऍक्सिस वर जाताना काय असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. खाली जाताना डिपार्चर तिकडे काय असतो? पॉझिटिव्ह. इकडं कळालं? आता असा कोणता क्वाड्रंट आहे? इकडे पहा, याला काय म्हणतो? नॉर्थ. याला नॉर्थ म्हणतात, याला साऊथ, याला ईस्ट, आणि याला असा कोणता क्वाड्रंट आहे? तुमचे एल आणि डी च्या व्हॅल्यू काय आल्या होत्या? दोन्ही पण निगेटिव्ह आल्या होत्या. निगेटिव्ह सेकंड स्टेपला एल ची व्हॅल्यू निगेटिव्ह, डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह, बरोबर ना? मग क्वाड्रंट बघा असा कोणता आहे ज्यात एल निगेटिव्ह आहे आणि डी पण निगेटिव्ह आहे? बघा इथं एल निगेटिव्ह आहे आणि डी पण निगेटिव्ह आहे. एल निगेटिव्ह आहे आणि डी पण निगेटिव्ह आहे, म्हणजे तुमची सर्वे लाईन आहे बघितय, ती जी तुमची सर्वे लाईन आहे ना DA, ती या क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग आता प्रश्न आला की याला डायरेक्शन काय दाखवायची? डायरेक्शन काय दाखवायची? इकडे पहा, ही जी सर्वे लाईन आहे नॉर्थच्या जवळ आहे का साऊथच्या? मग साऊथ पासून अँगल कुठं मोजावं लागेल? वेस्ट कडं. म्हणजे साऊथ कडून अँगल मोजायचा आहे वेस्ट कडं. मग इथं लिहायचं सुरुवातीला साऊथ आणि इथं लिहायचं वेस्ट. मग तुमची फायनल आन्सर आलंय पहा बाळांनो, साऊथ 38 डिग्री 12 मिनिट 13.52 सेकंद वेस्ट. काय डाऊट याच्यात? कळलं नाही? हे ड्रॉ करून घ्या वाटलंच तर. बरं आपण यामध्ये काय काय काढलं? लेंथ काढली, बिअरिंग काढली. आता फायनली तुम्हाला चेक घ्यायचा स्टेप नंबर 5 ला. काय घ्यायचंय? चेक. चेकचा फॉर्म्युला आहे काय? लॅटिट्यूड इज इक्वल टू एल कॉस थिटा. लॅटिट्यूड इज इक्वल टू एल कॉस थिटा. लेंथ किती आली होती रे? चेक घ्यायचा DA लाईन साठी. DA लाईन ची लेंथ काढली होती ना तुम्ही? DA लाईन ची लेंथ आली होती 708.726. 708.726. दिस इज द लेंथ ऑफ सर्वे लाईन DA. कॉस ऑफ अँगल, अँगल तुम्ही आता जस्ट काढला होता. DA लाईनचा अँगल काय आला होता? 38 डिग्री 12 मिनिट 13.52 सेकंद. 38 डिग्री 12 मिनिट 13.52 सेकंद. कॅल्क्युलेटर हे सगळं व्यवस्थित टाका आणि एलचा आन्सर काय येतं ते मला सांगा बरं. चला बरं, किती आलं रे बाळांनो हे कॅल्क्युलेटर टाकल्यावर? 556.928 मीटर. आणि हेच लॅटिट्यूड होतं का रे सुरुवातीचं तुमचं एलचं? हेच होतं, म्हणायचं तेच आलं. हेन्स ओके. म्हणजे आतापर्यंत केलेले कॅल्क्युलेशन सगळे बरोबर आहे. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपतो. नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, बाय स्टुडंट्स.